मुख्यमंत्री योजना दूध भरती प्रत्येक गावामध्ये आणि शहरामध्ये एकूण 50,000 जागांची योजना दूध भरती निघालेली आहे। यावरती आपण अगोदर व्हिडिओ बनवला होता। आता या योजनेसाठी ऑनलाईन जो फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरायचा, कसं अप्लाय करायचं, A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला वेबसाईट वरती यायचंय rozgar.mahaswayam.in या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, महाराष्ट्र शासन, महास्वयम ही आपल्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची वेबसाईट आहे। नंतर इथे आपल्याला नोंदणी करायची आहे। नोंदणी करण्यासाठी इथे ऑप्शन दिलेला आहे नोंदणी, राईट साईडला नोंदणी या ऑप्शन वरती क्लिक करायचंय। इथे आल्यानंतर आपल्याला नवीन नोकरी सहाय्यक साधक जे काही नोकरी आहे ते करायचे। तर नोकरीचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी पहिलं नाव तुमचं आधार कार्ड वरती जसं नाव आहे ते इंग्लिश मध्ये टाकायचंय। त्यानंतर आडनाव टाकायचं इंग्लिश मध्ये। त्यानंतर आय हॅव लास्ट नेम इन आधार कार्ड, आधार कार्ड वरती आपलं लास्ट नेम आहे तर तिथे टिक करायचंय। मिडल नेम, आधार कार्ड वरती मिडल नेम असेल तर इथे टिक करायचे आणि तुमचा आधार कार्ड वरचं जे काही मिडल नेम आहे ते इंग्लिश मध्ये टाकायचं आहे। पहिले नाव, आडनाव आणि मिडल नेम अशा पद्धतीने टाकल्यानंतर जन्मतारीख विचारले, मंथ, इयर, डे जे काही असेल डे, मंथ, इयर अशा पद्धतीने सिलेक्ट करा। त्यानंतर मेल फिमेल जे असेल ते सिलेक्ट करा। त्यानंतर आधारचा आयडी म्हणजे आधार कार्ड नंबर विचारलाय तो इथे टाका। त्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर टाका आणि इथे कॅप्चा विचारलाय त्या बॉक्समध्ये जसं दिसतंय असं टाकून नेक्स्ट बटनावरती क्लिक करा। बेसिक माहिती आहे व्यवस्थित टाकून घ्या, स्पेलिंग वगैरे। त्यानंतर ओटीपी पाठवला जाईल, तुमच्या मोबाईलवरती जो ओटीपी येईल तो ओटीपी इथे टाकायचा आणि कन्फर्म बटनावरती क्लिक करायचा। कन्फर्म केल्यानंतर तुमचं जे काही माहिती आहे ती भरायची आहे। आता काय काय माहिती भरायची आहे ते इथे सांगतो। कन्फर्म केल्यानंतर तर पहा आपलं नाव इथं आलेलं आहे, मिडल नेम आलेलं आहे, आडनाव सुद्धा आलेलं आहे। अशा पद्धतीने ही माहिती आपली दिसणार आहे। त्यानंतर खाली आईचं नाव विचारलंय तर मदर नेम तुमचं इथे टाका। त्यानंतर जन्मतारीख इथे ऑटोमॅटिकली येईल, लिंक ऑटोमॅटिकली आलेला आहे। त्यानंतर देश आपला इंडिया इथे सिलेक्ट करायचा, राज्य आपलं महाराष्ट्र ऑटोमॅटिकली येईल। त्यानंतर इथे जिल्हा निवडायचा, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात तो जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तालुका, तर तालुका इथून तुम्ही सर्च करा आणि तालुका इथे सिलेक्ट करा। त्यानंतर तुमचं जे काही गाव असेल, शहर असेल ते गाव किंवा शहर इथे निवडायचं आहे। त्यानंतर मातृभाषा, आपली मातृभाषा मराठी आहे तर मराठी। त्यानंतर पिनकोड विचारला जाईल आणि पत्ता विचारला जाईल। पत्ता टाका आधार कार्ड वरती जसा आहे तसा पूर्ण पत्ता इथे टाकून घ्या पत्त्यामध्ये। त्यानंतर पिनकोड इथे टाका। त्यानंतर राष्ट्रीयत्व आपलं इंडियन आहे तर इंडियन। त्यानंतर खाली आपला धर्म विचारलाय तर आपण हिंदू सिलेक्ट करतोय, तुमचा जो असेल तो तिथे सिलेक्ट करा। त्यानंतर वैवाहिक स्थिती, मॅरिड आहात का अनमॅरिड आहात ते विचारलं जाईल। अनमॅरिड असेल तर अनमॅरिड आणि जर मॅरिड असेल तर मॅरिड सिलेक्ट करून स्पॉज नेम टाकायचंय म्हणजे पत्नीचं नाव इथे तुम्ही टाकू शकता आणि मॅरिड नसाल तर अनमॅरिड तुम्ही सिलेक्ट करू शकता। त्यानंतर आपला जात प्रवर्ग, आपण कोणत्या कॅटेगरी मधून आहात सर्व कॅटेगरी दिलेत, SC, ST, VJNT, NTB, NTC, NTD, SBC सुद्धा आहे, OBC आहे, ओपन आहे आणि SCBC सुद्धा आहे जे आता मराठा आरक्षणाचं नवीन ज्यांनी सर्टिफिकेट काढलं असेल त्यांची सुद्धा आहे। अशा पद्धतीने सर्व कॅटेगरी आहेत, तुमची जी कॅटेगरी आहे ती सिलेक्ट करा। त्यानंतर आपली जी काही जात असेल, पोटजात असेल ते इथे तुम्ही सर्च करू शकता आणि ती सर्च करून इथे सिलेक्ट करा। त्यानंतर तुम्हाला खाली विचारलं जाईल आपण स्वयंरोजगार करण्यासाठी उत्सुक आहात का, स्वयंरोजगार करण्यासाठी इच्छुक असाल तर होय ऑप्शन वरती क्लिक करा, नसेल तर नाही करा। त्यानंतर खाली क्वालिफिकेशन विचारले, आपला अंतर्गत जे काही आपलं क्वालिफिकेशन झालेलं आहे जसं की तुमचं जास्तीत जास्त काय झाले, 10वी झाली, 12वी झाली, ग्रॅज्युएशन झालंय, डिप्लोमा झालाय, पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय, जे काही तुमचं झालं असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। 12वी झाली असेल जास्तीत जास्त तर 12वी सिलेक्ट करा, ग्रॅज्युएशन झालं असेल ग्रॅज्युएशन सिलेक्ट करा। त्यानंतर इथे कोणत्या स्ट्रीमने वगैरे झालेले ते स्ट्रीम सिलेक्ट करा, शिक्षण कोणतं झालंय ते सिलेक्ट करा। त्यानंतर इथे आपला जे काही विषय आहे तो तुम्हाला कोणता होता तो इथे सिलेक्ट करा। विषय सोडून द्या जर मॅन्डेटरी नाही, पण स्टार जिथे केले ते इथे आता पात्रता म्हणजेच आपली जी काही सिलेक्ट केली आहे ते कम्प्लीट झालेलं आहे का। समजा मी आता कॉमर्स सिलेक्ट केले ते कम्प्लीट झालंय का, 12वी कम्प्लीट झाली असेल तर ते तुम्ही त्याचं पर्सेंटेज इथे विचारलं जाईल, पर्सेंटेज असेल, ग्रेड असेल ते सिलेक्ट करा। तुमच्यानुसार तुमचं जे काही एज्युकेशन झालंय त्यानुसार तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। त्यानंतर उत्तीर्ण वर्ष, तुम्ही 12वी कधी पास झालेला आहात किंवा ग्रॅज्युएशन टाकलं असेल तर ग्रॅज्युएशन ते कधी पास झाले ते द्यायचं। त्यानंतर मीडियम तुम्हाला सिलेक्ट करायचंय, इंग्लिश मिडियमनी होता का कसं मीडियम, तुम्हाला कोणत्या भाषा होता ते तुम्ही सिलेक्ट करू शकता। टक्केवारी जी असेल ती टक्केवारी तुम्ही इथे टाकू शकता आणि त्यानंतर माध्यम विचारलंय, माध्यम सुद्धा तुम्ही इथे सिलेक्ट करून घेऊ शकता। असं सर्च करून तुम्ही सिलेक्ट करा। त्यानंतर कॉलेज माहिती असेल तर तुम्ही इथे टाका, नाहीतर सोडून द्या। इथे जर नसेल तर सोडून द्या, जिथे स्टार नाहीये पण जिथे स्टार आहे ते सर्व तुम्हाला माहिती भरायची आहे। तर इथं समजा तुम्ही आता शिकत असाल तर इथे पात्रता स्थितीमध्ये पर्सिंग सुद्धा सिलेक्ट करू शकता, म्हणजे आता मी शिकत आहे, ग्रॅज्युएशन असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल
ते तुम्ही पर्सिंग मध्ये सुद्धा टाकू शकता. त्यानंतर खाली खाली मोबाईल नंबर विचारलाय, मोबाईल नंबर टाका. त्यानंतर तुम्हाला एक ईमेल आयडी विचारला, इथे ईमेल आयडी या बॉक्समध्ये टाकायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला पासवर्ड बनवायचा आहे, एक तुमचं नाव @123 अशा पद्धतीने, आणि पुन्हा एकदा पासवर्ड इथे टाकायचा आहे आणि खाते तयार करा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सगळी माहिती मी भरून घेतलेली आहे. खाते तयार वरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झाले. आपल्याला आता लॉग इन करायचं आहे आणि अजून माहिती भरायची आहे. आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं, ओके करायचंय. ओके पुन्हा एकदा करूयात आणि त्यानंतर इथे आपल्याला येणार आहे. आपण एकदा पेज रिफ्रेश करूयात. इथे लॉग इन करता येणार, तरी रिफ्रेश केलं. आता आपल्याला इथे राईट साईडला पाहू शकता एंटर आधार आयडी किंवा रजिस्ट्रेशन आयडी. तुम्हाला मेसेज सुद्धा आला असेल तो रजिस्ट्रेशन आयडी टाका किंवा आधार नंबर इथे टाका आणि जो पासवर्ड बनवलाय तो टाकून लॉग इन बटनावरती क्लिक करा. लॉग इन केलंय. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल. तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमची माहिती सगळी वैयक्तिक दिसेल. तसेच माहिती एडिट करण्यासाठी तुम्हाला राईट साईडला संपादित करा हा ऑप्शन दिसेल. राईट साईड कॉर्नर संपादित करा ऑप्शनवरती क्लिक करा. इथे जर तुम्ही क्लिक कराल तर तुम्हाला जे काही माहिती एडिट करायची आहे, इथली वैयक्तिक माहिती असेल किंवा अन्य काही माहिती असेल, तुम्ही इथे येऊन एडिट करू शकता. तसेच या वैयक्तिक माहिती आहे, शैक्षणिक माहिती एडिट करायची असेल तर शैक्षणिक माहिती सुद्धा एडिट करू शकता. तर इथे शैक्षणिक माहितीवरती या. शैक्षणिक माहितीवरती आल्यानंतर तुमची 10वीची माहिती, 12वीची माहिती, ग्रॅज्युएशनची माहिती जी ऍड करायची असेल तर इथे तुम्ही ऍड करा. शैक्षणिक अर्हता 10वी झाली असेल तर 10वी ते सिलेक्ट करून माहिती, शिक्षण, कोणती स्ट्रीम होती ते. त्यानंतर एक्स्ट्रा पर्टिक्युलर्स मध्ये जाऊन तुम्ही जर कोणते कोर्स वगैरे केले असतील तर तुम्ही इथे ऍड करू शकता. त्यानंतर कामाचा अनुभव जर असेल तर त्यासाठी ऑप्शन आहे. तुम्ही कुठे काम केलं असेल किंवा कुठे काम करत असाल तर त्या कंपनीचं नाव वगैरे, कोणत्या पोस्टला आहात, किती पर्यंत काम केलेलं आहे, म्हणजेच तारीख वगैरे सिलेक्ट करावी लागेल. तर हे नसेल तर पुढे आहे इतर तपशील. इतर तपशील वरती क्लिक करायचंय. तिथे तुम्हाला इथे जॉब लोकेशन प्रेफर्ड विचारेल. म्हणजे तुम्ही जॉब करण्यासाठी इच्छुक आहात तर तुम्हाला कोणत्या ठिकाणी जॉब हवा आहे ते लोकेशन सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला आता मराठी भाषा येते, लिहिता येते, वाचता येते, सर्व इथे टिक करायची आहे. मराठी, हिंदी, इंग्लिश. तर त्यानंतर तुम्हाला इथे विचारलं जाईल हे फ्लुएंट मध्ये येते का मॉडरेट मध्ये येते. फ्लुएंट मध्ये येत असेल मराठी, हिंदी, इंग्लिश, त्यानंतर इंग्लिश मॉडरेट मध्ये असेल तसं तुम्ही तुमच्यानुसार तुम्ही इथे सिलेक्ट करा. त्यानंतर खाली विचारलं जाईल आपण कापड गिरणी कामगार किंवा दुसरे आहात का कुठले, नसेल तर नो, असेल तर येस. तसेच दारिद्र्य रेषेखाली आहात का, असेल तर येस, नसेल तर नो. त्यानंतर प्रकल्पग्रस्त वगैरे असाल तर येस, नसेल तर नो. अशा पद्धतीने ऑप्शन तुम्ही इथे सिलेक्ट करायचे आहेत. भूकंपग्रस्त असाल तर येस, नसेल तर नो. त्यानंतर आपण महाराष्ट्राचे अधिवास आहात का, रहिवासी आहात का, तर हो आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत. त्यानंतर शारीरिक विशेषता आपली, जसं की आपण अपंग आहात का, अपंग असेल तर तुम्ही कशामध्ये अपंग आहे, कोणता टाईप मध्ये आहे, किती टक्केवारी आहे अपंगाची ते तिथे टाकायचे, नसेल तर नो. त्यानंतर पार्श्वभूमी वर्ग जसं की आपण इथे आलेलं आहे. त्यानंतर माजी सैनिक आहात का, माजी सैनिक असाल तर यस, नसेल तर नो. त्यानंतर खेळाडू आहात का, खेळाडू असेल तर यस करू शकता आणि कशामध्ये खेळाडू आहात, कोणत्या लेवलचं तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे ती माहिती तुम्ही इथे ऍड करू शकता. डिस्ट्रिक्ट, स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल. जर खेळाडू तुम्ही नसाल, स्पोर्ट्स मध्ये नसाल तर डायरेक्टली तुम्ही इथे नो ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. तर इथे जे असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करा आणि ऍड करा. तर इथे आपण नाही तर नो केलेलं आहे. त्यानंतर बँकेचे डिटेल्स विचारले जातील. जी काही तुम्हाला रक्कम मिळणार आहे महिन्याला ती या बँकेच्या खात्यामध्ये येणार आहे. तर बँक नेम, बँकेचं नाव टाका, IFSC कोड टाका. त्यानंतर अकाउंट नंबर विचारलाय तर अकाउंट नंबर तुमचा टाका. त्यानंतर ब्रँच कोड, ब्रँच कोड म्हणजेच IFSC कोडचे शेवटचे 5 डिजिट असतात ते ब्रँच कोड मध्ये टाकायचे. तर अशा पद्धतीने ही बँकेचे डिटेल्स टाका आणि इथे आपलं सुधारणा वरती क्लिक करा. सुधारणा वरती क्लिक केल्यानंतर चेंजेस हॅज बीन अपडेट सक्सेसफुली असं तुम्हाला येईल. आता वरती यायचे आपल्याला एक फोटो अपलोड करायचा आहे. अपलोड प्रोफाईल इमेज यावरती क्लिक करायचं आणि आपला पासपोर्ट साईज फोटो जो आहे ते इथे आपल्याला अपलोड करायचा आहे. तर इथे आपला अपलोड झालेला आहे. इमेज अपलोड सक्सेसफुली झाले, ओके करायचं आहे. अशा पद्धतीने फोटो अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड झाल्यानंतर एक आपल्याला रिझ्यूम बनवायचा आहे, कारण इथे अपलोड रिझ्यूम हा ऑप्शन आहे. रिझ्यूम एक तयार करायचा आहे आपल्याला, बायोडाटा तयार करायचा आहे. रिझ्यूम अपलोड करण्यासाठी अगोदर अपलोड बनवा तर तुम्ही युट्यूबवरती या, रिझ्यूम मराठी कॉर्नर आपल्या चॅनलवरती हा तुम्हाला व्हिडिओ भेटेल. रिझ्यूम मराठी कॉर्नर सर्च करा. तर 5 मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये कशा पद्धतीने रिझ्यूम बनवायचा हा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ पहा आणि आपला रिझ्यूम बनवून घ्या. रिझ्यूम बनवल्यानंतर हा इथे ब्राउज वरती क्लिक करा आणि त्याची PDF फाईल तुम्हाला इथे रिझ्यूमची अपलोड करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने रिझ्यूम सुद्धा अपलोड करून घ्या किंवा त्याचा फोटो अपलोड करून घ्या. त्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला यायचंय माझे प्रोफाईल. आपलं आता काम झालेलं आहे. आपल्याला माझे प्रोफाईल वरती क्लिक करायचं आणि इथे राईट साईडला पहा जनरेट रिसिप्ट वरती क्लिक करायचं. जनरेट रिसिप्ट वरती जसं क्लिक कराल तर तुम्हाला हे एम्प्लॉयमेंट कार्ड आलेलं दिसेल. जॉब सिकर रजिस्ट्रेशन स्लिप म्हणतो, एम्प्लॉयमेंट कार्ड. आपल्याला हेच पाहिजे, म्हणजे आपल्याला जे काही योजना आहे त्याच्यात भाग घ्यायचा आहे. तर हे डाउनलोड करायचं आहे. आपलं एम्प्लॉयमेंट कार्ड हे डाउनलोड झालेलं आहे. आता शेवटची स्टेप येते ते म्हणजे आपल्याला अप्लाय करायचं आहे योजना दूतसाठी. तर इथे आपण आधार नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करूयात. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ज्यांचा अगोदर अकाउंट असेल तर त्यांनी सुद्धा इथे लॉग इन करून घ्या.
लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसतो. यामध्ये आपला रिझ्यूम अपलोड झालेला आहे का पहा, आपली सर्व माहिती, फोटो असेल, शैक्षणिक माहिती असेल, त्यानंतर बाकीची जी काही माहिती असेल, सर्व माहिती आपण भरलेली आहे का ती एकदा पाहून घ्या आणि त्यानंतरच आपल्याला अप्लाय करायचं आहे. इथे खाली आपली शैक्षणिक माहिती, अनुभव असेल, तसेच भाषा वगैरे वैयक्तिक माहिती एकदा सगळी चेक करून घ्या. आपण आता पाहिलेलं आहे कसं सगळी माहिती भरायची. त्यानंतर लेफ्ट साइडला ऑप्शन आहे जॉब CMYKPY ट्रेनिंग सर्च, हा जो ऑप्शन आहे 3 नंबरचा, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर नोकरी शोधा हा ऑप्शन तुम्हाला दिसेल आणि इथे खाली बॉक्समध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे योजना, असं योजना आणि स्पेस द्यायचा आहे. स्पेस दिलं की पाहू शकता खाली वेगवेगळ्या योजना दूत अशा स्पेलिंग मध्ये येतील. पहिला योजना स्पेस दूत, त्यानंतर योजना DUT दूत, त्यानंतर कॅपिटल मध्ये योजना दूत, योजना देत CMYKY ट्रेनी, त्यानंतर योजना दूत. तर प्रत्येक जे काही योजना दूत आहेत ते सिलेक्ट करायचे आणि सर्च करायचं आहे. आता भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी स्पेलिंग जे आहे ते वेगळी आहे, तर प्रत्येक ठिकाणी सिलेक्ट करून सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आता इथे पहा आलेलं आहे, हे आहे जिल्हा परिषद ऑफिस धुळे, तर हे धुळे अंतर्गत आहे. तसंच तुम्ही परत योजना दूत सर्च करून इथे स्पेस द्यायचा आहे, हा एक योजना दूत आहे, इथे सर्च करून असं सर्च करायचं आहे. आता इथे पहा हा वेगळा एक योजना दूत आलेला आहे, हा आहे भंडारा जिल्ह्यासाठी. तर अशा पद्धतीने तुमच्या जिल्ह्याचं तुम्हाला यामध्ये शोधायचं आहे. आता यामध्ये हळूहळू प्रत्येक जिल्ह्याचे योजना दूतची व्हॅकन्सी ऍड होत आहे, तर तुमच्या जिल्ह्याची सुद्धा तुम्ही इथे अशा पद्धतीने शोधू शकता. आता हा कॅपिटल मध्ये योजना दूत आहे आणि सर्च करायचं. सर्च केल्यानंतर पाहू शकता इथे जिल्हा परिषद पुणेचं इथे आलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं यामध्ये आहे का नाही एकदा चेक करा. काही जिल्ह्याचं इथे ऍड झालेलं आहे, तुमच्या जिल्ह्याचं नसेल ऍड झालं तर थोड्या दिवसाने ऍड होईल, त्यामुळे काही काळजी करू नका. तर इथे पहा योजना DUT दाबलं तर इथे कल्याणचं इथे आलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं यामध्ये शोधायचं आहे, योजना आणि स्पेस देऊन प्रत्येक याच्यामध्ये शोधून घ्या आणि त्यासाठी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. आता मी अप्लाय करण्यासाठी समजा पुण्याला अप्लाय करतोय तर राईट साईडला यायचंय, इथे पहा अप्लाय बटनावरती क्लिक करायचं. जो काही क्रायटेरिया असेल, एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला दिला असेल. अप्लाय केल्यानंतर असा पॉपअप येईल आणि त्यानंतर ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर पाहू शकता आपलं ऍप्लिकेशन इथे सबमिट झालेलं आहे. तर इथे पहा यू हॅव सक्सेसफुली अप्लाय फॉर दिस जॉब. आता आपण अप्लाय केलेलं आहे त्याचं स्टेटस आपण सिलेक्ट झालेलं का नाही ते पाहण्यासाठी लेफ्ट साइडला जॉब CMYKPY ट्रेनिंग अप्लाय स्टेटस, तर इथे क्लिक केल्यानंतर पहा आता योजना दूतसाठी मी अप्लाय केलेलं आहे आणि याची जी काही स्थिती आहे ती अप्लाइड दाखवत आहे. अप्लाय इथे राईट साइडला त्याची स्थिती पाहू शकता, म्हणजे अप्लाय आहे, अजून मी सिलेक्ट झालेलो नाही. आणि सिलेक्ट झाल्यानंतर कसं दिसतं पहा, असं स्थिती शॉर्ट लिस्टेड, सिलेक्ट झाला तर तुम्ही शॉर्ट लिस्टेड दिसणार आहात. अशा पद्धतीने फॉर्म भरायचा होता. हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.